मी या कंपनीचा प्रमुख कलावंत, एक लेखक, एक दिग्दर्शक म्हणून तुमच्या समोर उभा आहे. या ठिकाणी गावकऱ्यांनी आमचा सत्कार केला, आमच्या मालकींचा सत्कार केला, त्याबद्दल किती आभार मानव त्याच्याकडे आमचे शब्द अपुरे आहेत. या ठिकाणी आमचा देवतंबर्ष या ठिकाणी हजर राहिले, त्यांचाही वैयक्तिक आभार. त्यांचा भाऊ अत्तंबर शिरढोणकर एक महाराष्ट्राचा एक चांगला लेखक, एक चांगला दिग्दर्शक आणि एक चांगला होतकरू कलावंत म्हणून आपल्या भागातला आहे. आम्ही त्याचे शिष्य आहोत, आमच्यापेक्षा लहान आहे तो, परंतु तरी सुद्धा त्यानं हा भाग गाजवलाय. सौंदाड घराणं त्यांचं एक वेगळीच सांगून जात आहे. त्यांचं वैयक्तिक आभार. इथल्या गावकऱ्यांचं आम्ही खूप आणि खूप आभार मानतो. किरकोळ गोष्टी सोडून देऊया आपण, परंतु हे वगनाट्य पहिल्यापासून अखेरपर्यंत ऐकल्याशिवाय मात्र कोणी जागा सोडायचं नाही. वगनाट्यच नाव आहे लेकीच्या आबरूला न्याय पित्याचा. लेकीच्या आबरूला न्याय पित्याचा हे वगनाट्य पहिल्यापासून अखेरपर्यंत ऐकायचं, नंतर आमचा निरोप घ्यायचा आहे. कृपया आता वगनाट्याला सुरुवात होते. एवढं बोलतो ना माझं भाषण संपवतो. अरे काय काय मारायला काय झालं? नव नव आबा, तुम्हाला नक्की किती वेळ लागेल मला खरं सांगायचं? एक तुला सांगतो आता, आत्ताच आता बाहेर जायचं. नाही मी बाहेर जातो, बोलाय किती वेळ लागेल म्हणतो? मी तेच सांगतोय तुला. आता बाहेर गेला, जेवलायस का? नाही जेवलो अजून. जेवला नाही? आता बाहेर जाताना भाकरी बांधून घे. होय. आणि ते एका टाइमाची नाही, 2 टाइमाची घे. बरं आता जातो, लगेच माघारी येतो. नाही, मग आता जायचं आणि उद्या सकाळी यायचं. आता जर उद्या सकाळी यायचं होई, एवढा उशीर लागेल? नवरा बोलण्यात चाललेला मग तू. तसा नाही. मग तुला आता काय होणार? काय होणार? तू आता गेला, आता मळ्यात जाणार नाही का? आमचं काही चाललंय बघणार. तर बघणार तर घरी येणार. एका विचाराने काम आम्ही तू घरी येणार. येणार का नाही? शेणघाण करणार, दारा काढणार, आहे का नाही? तुला वेळ आहे का? नाही नाही. मग तू सकाळी आलास तरी चालतंय. उद्या सकाळी आलं चालतंय. चालतंय. काकू राहतील का उद्यापर्यंत? का काकू राहतील का? काकू काय माहेरी निघाली का? काकू का बाहेर पळून काय सांगताय? अरे काकूला मी आहे की. तुम्ही म्हणूनच पळून जातील. बरं जाऊ का मी? जा ना. बरं काकू जाऊ का? आलो या. आता तुम्ही जावं म्हणताय, काकू म्हणते ते या आता. अरे जा. बर जा. लक्ष्मी काय अगा कशाला बोलत उभं राहिलाय? पारदिशीने उरकायचं, चारदिशी एवढा उशीर लावायचा बाई. पण एकदम वेळ वेळ नव्हती ती. मार खाऊन खाऊन तुझं अंग दमतंय का नाही? एवढा वेळ बरं जा, तुम्ही जाऊ का? आता येत नाही. आता लवकर जा तुला. अरे जा ना. अहो तुमचा जीव टाकून इकडे आहे. सकाळपासून वाट बघते, घरला काय आला अगे आपल्या पोराला नाव ठेवू नये. अगं 9 महिने 9 दिवस गर्भात वाढवलास, 18 धारा बांधल्यास, नेत्राचा दिवा केला, तर हाताचा पाळणा करून जोजवलंस. ते बाळ तुझंच ना? ग बसा. अगं पण मुलगा माझा आहे. तुमच्या लाडामुळे तर शेपरलाय. अगं तो कुलाचा कुलदीप काय आपल्या वंशाचा धनी आहे. असू द्या वळण चांगलं लावा. अगं तो शिकतोय अजून. त्याच्याबरोबर ते आता तो लग्नाला आलाय. या कुठं रस्ता चुकला होता? पाहिलंस का माझा अशोक कसा आहे? अगं आता दाड्या मिसेचा घडी झाला तो. लाडात आलाय. कुठं गेला होता बाबा? मित्र 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 सारखे मित्र. अगं मित्र पाहिजेत. अगं सुखादुखात कामाला येतात. हे मित्र संगते असावेत. बरं बाबांना विचार काहीतरी. डॅडी तुझं काम काय होतं ते सांग. होय. आज तुझा बर्थडे आहे वाटतं. होय मम्मी. हा ऐकलं का? आज बर्थडे आहे डॅडी. अगं मग माझ्यापेक्षा तुला आनंद जास्त पाहिजे. त्याला जन्म देताना तू पुनर्जन्म घेतलायस नाही का? कुठल्याही स्त्रीला वाटत नाही आपला मुलगा. मुलाला जन्माला घालताना स्त्रीचा दुसरा जन्म होतो, हे बी तुला जाणीव आहे. मग तुला आनंद का नसावा त्याचा? आहे आहे ना? हा. ए
काय रे बाळा? डॅडी, तुम्ही तालुक्याला होता, तुम्हाला किती कॉल केले मी, हा हा. माझा एकही कॉल उचलला नाही. अहो एवढंच नव्हे डॅडी, अरे अनेक कॉल केलेस, पण लोकांच्या समस्या सोडवण्यातच वेळ जातो. अगदी बरोबर आहे तुमचं. पण डॅडी, तुम्ही चेअरमन झालात. झालो ना. माझ्या मित्रमैत्रिणी गल्ली बोळात धरून एक एक मत विकत घेतलं पाहिलंस का? आणि तुम्हाला चेअरमन केलं. डॅडी, जी मत आपल्या बाजूने होती ती तर होतीच, पण जी आपल्या बाजूने नव्हती त्यांनाही आपल्या बाजूने केलेलं आहे. मग आणि बहुमताने डॅडीला माझ्या विजयी केलं. आज सोसायटीचं इलेक्शन झालं, त्याच्यामध्ये डॅडी माझे चेअरमन झालेत. मग तुझं म्हणणं काय आहे? आज माझा बर्थडे देखील आहे आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींना मला पार्टी द्यायची आहे. मला पैसे हवे डॅडी. ते काय जमणार नाही. आपल्या घरी बोलव, पोहे आणि चहा देऊ आणि बर्थडे करू. काय हो? हो लक्ष्मीबाई, जरा लक्षात असू द्या. आताच मी तुम्हाला बोध केले. अगं, आपल्या स्वतःच्या मुलाबद्दल इतकं मनात वाईट, त्याला काय हवं ते दे. मी सांगतोय तुला. डॅडी, मला 50,000 रुपये हवेत. मला मित्रांना पार्टी द्यायची आहे आणि माझा बर्थडे देखील तिकडे साजरा करायचा आहे. किती पैसे पाहिजेत? 50,000 रुपये हवेत. मला मागू नकोस, तुझ्या मम्मीला माग. ए मम्मी, अगं माझा बर्थडे आणि मला पार्टी द्यायची आहे, त्यासाठी मला पैसे हवेत. किती पैसे? 50,000 रुपये. अजिबात जमणार नाही. पाहिले डॅडी? 5,000 रुपये देईन, नंतर तुम्ही बापले काय करायचं ते बघा. डॅडी, 5,000 मध्ये बर्थडे होतो काय? तुला त्याची काळजी कशाला? 5,000 तरी घ्यायचे तुझ्यापासून. शेवटी आई आहे तुझी. ठीक आहे, एक पण बाकीचे पैसे तुझ्या ऑनलाईन तुझ्या त्या ठिकाणी पोहोचवतील. ऑनलाईन ट्रान्सफर कराल? काळजी करू नकोस. ठीक आहे डॅडी. मम्मी, काय कुचूर चाललंय? अगं काय नाही ग, काय नाही, हे बघ तू 5,000 देतेस ना मला? हा. चालेल, ठीक आहे. तेवढ्यातच पण मला सांगितलं तेवढ्यातच भागव. मी बर्थडे बाहेर करणार आहे, चालतंय ना? हा? बर्थडे मी बाहेर जाणार आहे. अगोदर घरात. बरं ठीक आहे, 7 वाजता आपल्या घरामध्ये केक कापूया आणि त्याच्यानंतर मी बाहेर मित्रांना जाईल. असं ना, चालायचं बघा. 2 गाय जेवा आणि मग जावा. आईचं मनावर धरू नकोस. तुझा बाप तुझ्या पाठीशी खंबीर डॅडी, आहे. मला माहिती आहे ही वरतून कारण वरतून दाखवते माझ्यावरती प्रेम नसल्यासारखं, पण आतून माझ्यावरती प्रेम करते. बाप लेकाचं प्रेम कसा असावा? भाव भाव सारखं. होय. काळजी करू नकोस. अरे तूच माझ्या वंशाचा धनी आहेस. गाडग कोण राहणार तुझ्याशिवाय? चाल. माणसाच्या हातून ज्या काही गोष्टी घडल्या जातात त्याला बहुतांशी माणूस जरी कारणीभूत असेल तरी थोडंसं कळणं, परंतु त्याचं दैव कारणीभूत आहे हे माणसाला विसरून चालणार नाही. मी याच गावचा. आई आजारी पडली म्हणून 3 एकर जमीन तिथल्या सावकाराच्या घशात घातली, त्यानं स्वतःचीच करून घेतली. वडील आजारी पडले त्यावेळी 2 एकर जमीन गोड बोलून त्यानं माझ्याकडून घेतली, पुन्हा परत दिली नाही. अरे, गावातला टग्या असला म्हणून काय झालं? त्याचं मनगाट मोठं तोच मोठा. हातापाया पडून बघितलं, दिली नाही. कोर्ट कशाला खेळलो, त्यानं ती जमीन पुन्हा परत दिली नाही. उलट त्याच 5 एकर मध्ये मला सालकरे म्हणून तिथंच काम करायची पाळी आली. आज मी त्याच्याच घरात सालकरी म्हणून काम करतो. बायको आहे, उतरच्या वेळेला एक पोरगी झाली फक्त, पण माझी लक्ष्मी खूप चांगली आहे. सुगंधा बी खूप चांगली आहे. आता आज मंगळवार, लाईट गेली. शेवटी काय झालं, दोन्ही मोटरा बंद केल्या आणि जाऊ म्हणलं घराकडं. भाऊ, बाहेर बसा, जरा तिकडे बाहेर बसा, चर्चा करा. माणसं सोन्यासारखी बसली, त्यांना ऐकू द्या जरा. काय अखेर शेवटी आता घरी जायची पाळी आली. पण जाता जाता माझ्या लक्ष्मीने सांगितलं होतं की दसरा झाला, आता दिवाळी तोंडावर आली. जा मालकाकडं, काय 2 रुपये दिलं तर बघा म्हणा. चला
पोटासाठी किती मोठ्या आटेवेटी पोट मोठ्या अनिवार्य हिंडविते दारोदार. पोट फार अनिवार्य आहे, त्यासाठी दारोदार हिंडावं लागतं. चला दिलं काही सावकारांना तर बरं होईल. सुभानराव गेलं पाहिजे. वाड्यात एकटाच बसलोय. विचार केला तालुक्याला जायचंय म्हणून. असं द्या, तालुक्याला निघालोय. कोण आहे? रामजी. आणि तू आलास? मळ्यातील कामं सोडून का आलास? ये रामजी. मालक, आज मंगळवार लाईट गेली, खालच्या उसात पाणी सोडलं आणि आलो निघून. काय करू मग? लाईट गेल्यानंतर मी काय? बरोबर आहे तुझं. मला जर मोटर चालवत असेल तर काय करणार आहेस तू? का लास सांग. परवा दसरा झाला, हा हा. आता तेवढे तोंडावाली या. अरे मग दसऱ्याच्या वेळेस मी तुला 2000 रुपये दिले होते. मानतो की मी, पण काय करू? त्या 2000 पोरा बाळांना कपडे घेतली, काय असं नसं ते उतारी भागावली, आणि आता दिवाळीत तोंडावाली. तेव्हा म्हणलं एक 4 रुपये दिला असतं तर आम्ही गोडधोड करून खाल्लं असतं नव. रामजी, पैसा म्हणजे झाडाचा पाला नाही. पैसा कमवण्यासाठी माणसाला अहोरात्र रक्ताचं पाणी करावं लागतं, कळलं? अरे 15 दिवसात तुझ्यासारख्यानं 2000 रुपये उधळले, मग आमच्यासारख्या श्रीमंत माणसाने काय केलं पाहिजे? बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण महागाईनं तोंड वाचले नव. अहो 3 माणसाला काय म्हणून लागत नाही आम्हाला. तुमच्या पाया पडतो, नाही म्हणू नका सा. आपण मायबात आहात. रामजी, हा सुभानराव पाटील मूर्ख नाही, कळलं तुला? सुभानराव पाटील तुला पैसे देऊ शकत नाही, कारण नाही पैसे तुला दिले. नाही नाही पाटील, तसं त्या रामजी पाटलाला माझा पाय धरावा. मी देव नाही, देव देवळात आहे. देवापाशी जाऊन देवाचे पाय धरायचे. तुम्ही आमचं देव आहे ना वसा, तुम्हीच आमचं देव आहे. पाया पडतो 2 रुपये. रामजी लेच गाया वाया करतोय नाही का? त्याला पैसे देतो. हा अहो पाटील, माझी 5 एकर जमिनीचा तुकडा तुमच्या ताब्यात आहे. 5 एकर जमिनीचा तुकडा आमच्या ताब्यात असला म्हणून काय झालं? फुकट दिला नाहीस. आई आजारी पडली, द्या पैसे. बाप आजारी पडला, द्या पैसे. बायको माझ्या आजारी झाली, द्या पैसे. आणि या पैशाच्या बदल्यात तू तुझ्या कागदावरती सही केलीस, तुझा 7/12 माझ्या नावावर आहे. थोडे तरी द्या, निदान लहान पोरगी आहे, त्या पोरगीला काहीतरी करून घालीन नव. तुझ्या मुलीला खायला नाही का? रामजी घे पैसे, तुला पैसे देतो. पदर पसार, पैसे मोजून घे, कळलं? पैसे मोजून घे, पैसे मोजून घे. मोजलेस का पैसे? जा, पुन्हा या वाड्यात माझ्यातून येऊ नकोस.
आणि वाड्या देण्याचा प्रयत्न केला तर कुत्र्याला जशा गोळ्या घालतात अशा गोळ्या घालत त्याला म्हणायचं डोकं. कुणाच्या जमिनी कशा खरेदी करायचा, कुणाच्या नरड्यावर कसा पाय ठेवायचा हे सुभाषराव पाटलाला माहीत आहे बर का. हा सुभाषराव पाटील विषारी नागाचं पिल्लू आहे. पैसे मागतोय. माझी मुलगी 2 दिवस झालं उपवास आहे, पोटानं उपवासी आहे आणि पैसे मागायला नादान. नमस्ते मंडळी. अहो काय सांगायचं, अहो गेले 40 ते 50 वर्ष झालं या गावामध्ये आम्ही राबतोय. पण काय त्या राबण्याला करायचं. अहो आमच्या धन्यांची 1 एकर जमीन आहे, पण ती जमीन आहे घाण. त्या जमिनीसाठी माझं धनी असं म्हणलं की लक्ष्मी अगं ही आपली काळी आई सोडून कुठं जायचं ग धनी. अहो त्या काळ्या आईला काय करतायसा तुम्ही धनी. त्या काळ्या आईकडे बघू नका. अहो 12 वर्षात तुम्ही देवाकडे मागितलं, पण ती तुम्ही लेक मागितली. त्या लेकीच्या साठी, त्या लेकीसाठी हे गाव सोडून जाऊया आपण. पण नाही, आमच्या धन्याने नाही ऐकलं. धन्यांना मी सांगते की हे मुलूक सोडून कुठे बी जाऊ, अहो कुठे बी काबड कष्ट करू आणि आपल्या एका लेकराचं पोट कसं बी जगल. धनी म्हणतात की नाही अगं लक्ष्मी, अगं ही माझी काळी आई सोडून मी कसा जाऊ. आज 4 दिवस झाले माझी लेक उपाशी. त्या लेकीच्या दुःखामध्ये अन्नाचा कर्ण नाही. त्या पोरीनं माझ्या काय खावावं. अहो आम्ही मोठी माणसं कशी बी पाणी पिऊन जगू, पण त्या माझ्या लेकरानं काय खायचं. कुठे गेली माझी सुगंधा. तिला विचारते तुझं बाबा कुठे गेले तर. अगं सुगंधा, अगं बाळा काय ग बघितलं. अहो असं लेकराकडे बघितल्यानंतर ना अहो कुठल्या आईचं आणि कुठल्या बापाचं असं काळीच पलटी व्हायचं नाही. अगं लेकरा, काय गाई. अगं तुझं बाबा काय तुला सांगून हो आई, मी खेळत होते ना त्यावेळेला बाबा वाड्यावर दिसले होते मला. बरे झाले. अगं तुझे बाबा गेलेत ना म्हटल्यानंतर काहीतरी 4 रुपये. ए आई तू का रडतेस. अगं बाळा, अगं माझं काय वेडीच. ए अगं. तू रडू नकोस ग. अगं बाळा, अगं कुठल्या आईला, अगं कुठली आई असे असेल की आपलं लेकरू 4 दिवस उपाशी आहे आणि त्या लेकराच्या मुखामध्ये अन्न नसेल तर त्या आईचं काळीच काय पडत ए असेल. आई तुला माझी शपथ आहे बघ, रडू नकोस ग. अगं नाही ग बाळा, अगं नाही रडायची. बरं झालं तुझं बाबा गेलेत ना. तुझं बाबा आलं ना की 30 पैसे घेते आणि घोडाचं जेवण करून तुम्हाला घालते. कारण 4 दिवस झाले बाळा तुझ्या मुखामध्ये अंडाचा कर्ण नाही. ए अगं असू दे गाई, काय नाही होत बघ. अगं बाळा, अगं तुला काय चांगलंच वाटणार, पण त्या आईच्या काळजाला काय सांगायचं. बघितलं अहो बघितलं, ही माया लेकराचं प्रेम. अहो ह्यालाच म्हणतात माया लेकराचं प्रेम. बाप आला तर लेक धावून गेली. धनी अहो कुठं गेला होता असं तुम्ही. अहो सकाळपासून मी सगळीकडे हुडकते या, पण काय दिसलाच नाही बाया तुम्ही. शेतातली लाईट गेली. तू सांगितल्याप्रमाणे मालकाच्या वाड्यावर गेलो होतो. बरे झाले. मालकाच्या वाड्यावर गेला होता म्हणल्यावर पैसे काय आणलंच असत्या. धनी त्या बघू लवकर पैसा. अहो लवकर बेगी जाते पाण्याच्या दुकानात आणि पहिलं बघा घोडाचं जेवण करते तुमच्या दोघांसाठी. लक्ष्मी, काय हो?
तुला पैसे बघायच्यात ना हो? अहो वय की नाही. अहो धनी, अहो तुम्हाला मी पैसे मागितलं. अहो तुम्ही तुमच्या अंगावरच फटका आम्हाला दाखवताय धनी. अहो पैसे मागितले ना मग तुम्हाला मी. लक्ष्मी, सणासाठी पैसे मागितले, पैसे तर दिले नाहीच. उलट ऊस का नाही भिजवलास, बादलीनं पाणी व्हायचं होतंस. हाकलून काढता काढता हंटरच्या फटक्यानं फोडून काढण्याचं म्हणते धनी. अहो हे मुलूक सोडूया, अहो कुठं बी जाऊया. अहो ती फोटो कुठे बी जगते. काय त्या जमिनीला घेऊन बसलाय तुम्ही धनी इथं? नाही लक्ष्मी, हे माझं गाव आहे. इथं 5 एकर जमीनचा तुकडा माझा आहे. काळी आहे माझी इथंच आहे. मी मेलो ना तिथंच पूर मला. काय बी कसं बोलताय बाबा? धनी जाऊ द्या, माझ्याकडे 10 रुपये पण आहेत. बाबा तुम्ही कशाला गेला? अजून मी 4 दिवस उपाशी राहिले असते ना. तुझा उपास मार बघण्यापेक्षा जेवत यावं आम्हाला जिवंतच का ठेवलं हेच काय कळायचं नाही. तसं कसं नसतंय बाबा, तुम्ही कशाला गेला वाड्यावर? धनी माझ्याकडे आहेत तर 10 रुपये. धर बाळा, हे 10 रुपये घे आणि वाण्याच्या दुकानात जा बरं का. आणि साखर आणि चहापत्ती आण. आणि काही 1-2 रुपये राहिलं तर ती बाळा खा. परत बाळा तुला एक सांगते मी, अगं पुरीची जात म्हणजे काचेचं भांड असतं. अगं त्या काचेला तडा गेला ना बाळा तर परत कुणी विचारत नाही ग बाई. कारण ए आई, तू कशाला काळजी करते? अगं- अशी जाते ना अशी येते बघ. अगं बरोबर आहे तुझं, पर हे मेलं आईचं काळी, त्याला काय करायचं? अगं तू नको काळजी करूस. पर हे बघ बाळा, लवकर जा आणि लवकर ये. अशी जाते ना अशी येते बघ. पुरी बाळांच्यात खेळत बसू नाही नाही नको. खेळत. काय हा लक्ष्मी, काय हो? दिवस कडणीला टेकलाय. होय की तो रोग मोडत चालली आहे. होय तर दिवस मावळ तिला गेला ना हो. हा तर अशा वेळी तरण्यासाठी फुरगेला नको पाठवूस एकटीला. आवधनी मी जातो आणि मी येतो. तू काय बी काळजी करू नकोस. आवधनी थांब असा आवत थांबा. धनी ऐका, घरी जावा आणि आई तुमच्या पाठ शेकेल बघा. अवधनी, अव एवढं लागलंय तुम्हाला तरी दुकानात चालाय. पोरीची जाते. अव खेळत खेळत गेली काय आणि खेळत खेळत आली काय. तुम्ही नका काळजी करू बाळा. सुगंधा, अगं सगळा जीव आमचा तुझ्यावरती आहे. कारण 12 वर्षात तर तुला आम्ही मागितले. अगं आई, कशाला काळजी करतेस? अशी जाते ना अशी येते बघ. तू पहिलं घरी जा आणि बाबांची पाठ शेक बाई. लक्ष्मी, आ माझी सुगंध आहे ती माझी आई आहे. होय की माझी सुगंध आहे ती माझा बाप आहे. होय की धनी. गण गोड सगळ्यात सोयर माझी सुगंध आहे ग सगळी. होय की धनी. तिला नको पाठवू मी. अवधनी, लेक आपली साखर आणाय चालली काय नांदाय नाही ना निघाली. एक काम करा, जाऊ दे तिला. बाळा सुगंधा लवकर जा आणि लवकर ये बाळा, लवकर ये. अहो जाऊ द्या धनी. धनी काय बाया ह्या माणसाला करायचं? अहो लेक जर नांदाय गेली तर ह्या माणसाचं काय व्हायचं? ओ धनी, अहो दुकानात गेली ती. इकडे या. हे बघा आतमध्ये चला. जरासं त्याला हळद कालवते, गरम करते, तुमच्या पाटाणीला लावते. बरोबर आहे लक्ष्मी. पापालाच बायको माझी तू आई आहेस. होय की. का ग मला एकट्याला ठेव नशिबानं. नका काळजी करू. चला आतमध्ये त्याला लावते. चला. मित्र माझे सगळे. अरे माझ्या वडिलांना मदत करायचं उपकार केला का माझ्यावरती? अरे तुमच्या प्रत्येकाच्या वेळेस मदतीला मी येतो. हा शोक होतोय. आराम करालो. अरे थोडीशी मदत केली म्हणून काय उपकार केला का? आरामखोर दारू पिऊन पडलेत. अहो एकाला पण सूट नाही.
अरे भेटली फुकटची म्हणून किती दारू पिता काय अरे बघा हो पे दारू अरे कसे करणे माझ्या आबांना तुम्ही चेअरमन केलं हर चेअरमन करण्यासाठी मदत केली होय का म्हणून दारूची पार्टी दिली बर आरामखोर पाठीमागे सगळे फोन पडले अरे तू नव्हतास तू कुठे गेला होतास अरे मी जरा बाहेर अरे मला एक बातमी कळली की आज तुझा वाढदिवस आहे वाह. मग तुला लक्षात आहे माझा बड्डे आहे का नाही तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद पप्या हा. अरे तू पार्टीला का नव्हता ते सांग मला एक सांग पार्टी तर दिले दारू तर दिले पण याच्या बरोबर आपल्याला संगीत बारीला आम्हाला काय पार्टी दे ना. अरे नुसती दारू पाजून वेळा आहेस का तू बर दारू सोबत थोडस नाच गाणं पण पाहिजे बर बर आणि नाच गाणं ऐकायचं म्हणल्यानंतर चंद्राच्या वाड्यावर गेलं पाहिजे वाढव गेलं पाहिजे चंद्राबाईच्या वाड्यावर चल 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 पण चांगली ठसकेबाज बारी झाली पाहिजे अरे चंद्राबाई असल्यावर कशाची काळजी करतो हा ठीक आहे चल ओ चंद्राबाई ओ चंद्राबाई यायला बरेच दिवस झाले ह्या बारीत कुठं गेले ते काय माहिती ए चंद्रे झालं का चंद्राबाई तशाच आल्या हो चंद्राबाई अहो काय होय असं काय तुमचं घरामध्ये होते घरामध्ये काम करत होता का बर 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 अहो यांचा आज वाढदिवस आहे बघा हो हो नमस्ते चंद्राबाई नमस्कार चंद्राबाई एक लावण्याशी होऊन जाऊ द्या बर बर आमचं मन कसं प्रसन्न झालं पाहिजे जेवढं आमच्या डोक्यामध्ये विचारायचं विचारायची चक्र ठेवली पाहिजे अशी लावणी होऊन जाऊ द्या